हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहणार आहोत। 40 साईजचा ब्लाऊज आहे आणि ते आपण कटिंग पाहणार आहोत। तर चला आता कटिंग करून घेऊया। 1 मीटर अस्तर आणलेला आहे आणि मापे टाकत आहे। आता स्लीवची कटिंग मी घेतलेली आहे जवळ, आणि 4 टक्स ब्लाऊज आहे, तर ती सुद्धा कटिंग घेतलेली आहे। पण मी आता ती कटिंग न ठेवता तुम्हाला मी कटिंग करून दाखवत आहे। तर ती आता जी कटिंग आहे ती नाही ठेवणार आणि अशीच कटिंग करून तुम्हाला मी दाखवणार आहे, ठीक आहे। तर चला आता सुरुवात करूया। शोल्डर घेतलेला आहे 6 आणि मुंडा घेतलेला आहे 6 आणि ते मार्किंग 1.5 इंचावरती गोलाई दिलेली आहे अशा पद्धतीने। आणि आता 3 इंच आपल्याला शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आणि राहिलेली आपण गळ्यासाठी घेतलेली आहे, ठीक आहे। गळा खूप ब्रॉड करायचा नाही, राहिलेला इकडं आपण कट करू शकतो, पण 2-2.5 इंचपर्यंत घ्यायचं आहे। जास्त घेतलं तर गळा उतरू शकतो। तर इथे छातीचं माप टाकत आहे मी 40चं, बघा 4था भाग आपल्याला टाकायचा आहे। ते टाकलेला आहे 10 इंच आणि ते आता बघा छातीचं माप टाकून झालेला आहे। आता गळा आणि हे टाकत आहे, माप टाकत आहे कमरेचा। तर कमरेचा आपली फिटिंग बघायची आहे आणि टाकायची आहे। तर म्हणजे 8 आहे, तर मी 8 वरती मार्किंग केलेलं आहे आणि ते 2 इंच मी इथं शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे। पाठीमागचा गळा खोली घेतलेली आहे 3 इंच मी, आणि 10 उंची घेतलेली आहे गळ्याची, बघा 10 इंच मी सरळ अशी बॉक्स बनवून घेतलेला आहे। इथे आता गळा आपला झालेला आहे। आता इथे बघा ड्रॉप तुम्ही कसा करायचं आहे, तुम्हाला गळ्याला शेप कसा द्यायचा आहे तशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता। इथे शोल्डर पट्टी आपली ती चेक करायची आहे, आपली रेडी किती आहे तशी ठेवायची आहे आपल्याला। आणि त्या गळ्याला शेप आता मी देत आहे, बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा गळा शिवायचा आहे तशी देऊ शकता तुम्ही। हे बघा अशा पद्धतीने मी दिलेला आहे। या पद्धतीने मी इथं, आणि आता बघा स्लीवची कटिंग आहे माझ्याकडं, तर मी ठेवत असते पटकन आणि करत असते। तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला स्लीवची सुद्धा कटिंग दाखवेल। आता आपली 10ची स्लीव आहे, तर ती मार्किंग केलेली आहे। आणि आता बघा ती 4 टक्ससाठी मी ती कटिंग घेतली होती, ती मी बाजूला ठेवलेली आहे। आणि आता फक्त पाठीमागची ड्रॉपिंग केलेली आहे, तीच आपण पुढच्या भागासाठी ठेवणार आहोत। कोण काय करतं, दोन्ही भाग संगच कट करून घेतात, तर तसं बघा मी पाठीमागची ड्रॉपिंग करून आता मी इथं ठेवत आहे। जसा कपडा ॲडजस्ट होईल आपल्याला तसा। 40 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे कपडा थोडासा वाढून लागतो आपल्याला। तर इथे आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे संपूर्ण। वर खाली एक अर्धा इंच मी इथं हुकलूकचा सोडलेला आहे पुढच्या साईडला हुकलूकसाठी, आणि इकडं आहे तसा मी ड्रॉ करून घेतलेला आहे। आणि आता बघा खालच्या साईडला सुद्धा थोडासा कपडा आहे वाचलेला आपल्या, इकडं 2 इंचपर्यंत मी वाढवून घेतलेला आहे बघा। आणि खालच्या साईडला सुद्धा बघा 1-1.5 काय असेल ते मी घेतलेलं आहे, पूर्ण सरळ रेष करून घेतलेली आहे। इथे 1 इंच साधारण घेतलेला आहे वाढून। उंची संपूर्ण आपली 13 आहे, तर मी 14 घेतलं होतं। इथं पुढचा गळा मी टाकत आहे, 7 आहे माझा गळा। तर इथे खोली जेवढी आपण 3 इंच पुढच्या साईडला मागच्या साईडला ठेवलेला आहे तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे, आणि इथे गळ्याला शेप द्यायचा आहे। हा पुढचा गळा झाला। आणि आता पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला शेप द्यायचा आहे। आणि आता क्रॉसपट्टी मी इथे तयार करत आहे। क्रॉसपट्टीला 3 इंच मी इथं मार्किंग केलेली आहे। पाठीमागून बघा ह्या साईडला 3 इंच आणि ह्या साईडला 3.5 इंच घेतलेला आहे। तसा कपडा आपण वाढून घेतलेला आहे, त्या पद्धतीने आपण घ्यायचा आहे। इथे शेप अर्धा इंच वर जायचं आहे आणि शेप व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आणि आता आपण बघा, आता आपण ही जी अर्धा इंच आहे ती हुकलूकची पट्टी जाते, ती कटिंगमध्येच जाते आपण जोडताना। तर इथे बघा
पूर्ण आपली घडी कितीची आली आहे बघा, 40 साईजचा आहे, तर आपली 10 आली पाहिजे फिटिंग. आणि वरती 2 इंच घेतलेला आहे मी, 2-2.5 इंच. टक्ससुद्धा घ्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी कपडा वाढून घ्यायचा आहे. 2 इंचाचा टक्स जातो आपला. वरून बघा इथं टक्स पॉईंट आपला 9.5 वरती आलेला आहे. आणि आता इथे मार्किंग करायची आहे 1.5 इंच इकडनं 1 इंच, इकडनं 1 इंच. खालचा जो मेन पार्ट आहे, मेन डॉट आहे तो, आणि 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि शेप द्यायचा आहे 4 टक्सचा. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण झाले 4 4 टक्स म्हटलं तर 4 डॉट घ्यायचेत आपल्याला. तर आता बघा संपूर्ण कटिंग आपली व्यवस्थित बघा लक्षात आले असेल तुमच्या. 2-2 इंच सगळ्यांमध्ये असं घ्यायचं आहे. ही 40 साईज आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येणार आहे. आणि आता कटिंग करून घ्यायची आहे. आता पुढचा जो भाग आहे त्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. क्रॉस पट्टी आपल्या कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून घेते मी. आणि टिचिंगचा व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो. स्लीवला थोडंसं जॉईंट लावायचं आहे आपल्याला. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत मस्त रहा. चला बाय बाय.